बिग बॉस मराठीच्या घरात आज पहिला रेशन टास्क झाला. या टास्कमध्ये तीनही टास्क जिंकले तर तुम्हाला गोल्डन रेशन कार्ड मिळेल, ज्यात 100% रेशनिंग मिळणार. दुसरा सिल्वर कार्डसाठी 2 टास्क जिंकावे लागणार. 2 टास्क जिंकल्यास 50% रेशन आणि फक्त 3 पैकी एकच जिंकला तर 25% रेशन. पहिला टास्क बिग बॉसने पहिला टास्क दिला ते म्हणजे बेडरूम नीटनेटके लावण्याचा. आणि फक्त नीटनेटके न लावता बेडरूम ग्रँड प्रीमियरच्या दिवशी जसा होता तसा तंतोतंत जुळवून ठेवायला सांगितला. या कार्याचे संचालक म्हणून ज्या सदस्यांनी शॉर्टकट निवडला होता त्यांना संचालक बनवण्यात आले. ते 6 सदस्यांनी पहिल्या टास्कमध्ये कोण 4 जण जाणार याची निवड करायची होती. त्यात त्यांनी ओमकार, विशाल, आयुष आणि अनुश्रीला पाठवले. या चौघांनी 6 मिनिटाच्या आत बेडरूम अस्ताव्यस्त होता तो सावरला आणि बाहेर आले. पण जेव्हा हे 6 जण आत गेले तेव्हा फोटो पाहता ते तंतोतंत जुळलेले नव्हते. त्यावेळी त्यांनी आत गेल्यानंतर तो तंतोतंत जुळलेला नसताना देखील सोनाली आणि रुचिताचं म्हणणं बदलायला लावून एकमत करून हा टास्क विजयी झालेत असा घोषित करण्यात आला. यावेळी दीपाली सय्यद म्हणाल्या होत्या, कोणाकडून अन्न नको काढून घ्यायला या कारणास्तव त्यांनी एकमत करून हा टास्क ते जिंकले आहेत असा घोषित केला. आणि दुसरा टास्क बिग बॉसने दिला तो म्हणजे भांडी घासण्याचा. दुसऱ्या फेरीमध्ये भांडी राख आणि नारळाची घासणी देऊन पूर्ण करण्यास सांगण्यात आलं. यावेळी शॉर्टकट निवडलेल्या 6 सदस्यांनी रोशन, प्रभू, दिव्या आणि राधाला संधी दिली. पण त्यांनी अर्धवट भांडी घासून लावून ठेवली. तरीही शॉर्टकट निवडलेल्या 6 सदस्यांनी त्याला देखील तंतोतंत नसताना ॲप्रूव्ह करत त्यांना विजयी घोषित केलं. यावर बिग बॉस भडकले आणि त्यांनी 6 सदस्यांना ऐकून तुमचं संचालन बघून मी आता तिसरी फेरी करतच नाही आणि असं म्हणत गोल्डन रेशन कार्ड दिले. गोल्डन कार्ड मिळालं तरी सगळे मान खाली घालून उभे होते. थोड्या वेळाने अखेर बिग बॉसनं सगळं राशन घरात पोहोचवलं आणि प्रभूनं शेवटी चहा पिलाच. बिग बॉसच्या आजच्या टास्कबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जर त्या 6 जणांच्या जागी असता तर तुम्ही काय निर्णय घेतला असता हे कमेंटमध्ये सांगा.